बहीण फक्त साडी चोडी पुरती मर्यादित ठेवू नका। अजूनही तुम्ही तुमच्या धनामध्ये त्यांनी हिस्सा मागितलेला नाही। चौधरी म्हणतात माणसाचं मन एवढं जहरी आहे, माणसाचं मन एवढं जहरी आहे की त्यापेक्षा विंचू आणि साप परवडला की ज्याचं विष उतरतं तरी पण माणसाच्या मनातलं विष काही उतरत नाही। आपल्या तोंडावर माणसं आपल्याबद्दल गोड गोड बोलतात, मागं जाऊन आपल्या काड्या करतात। मकर संक्रांती असते ना त्या दिवशी लोक म्हणतात तिळगुळ घ्या, गोड गोड, पण फक्त तोंडावरच गोड बोलू नका, मागं पण गोडच बोला, मागं जाऊन काड्या करू नका। नाहीतर तोंडावर गोड गोड बोलायचं आणि मागं त्याच्याविषयी वाईट बोलायचं, त्याला काही अर्थ नाही। म्हणून काही लोक गोड बोले असतात, कोणाचं आडनाव असेल तर माफ करा बरं, काही लोकांचं आडनाव पण गोड बोले असतात। काही लोक गोड खातात पण कायम कडूच बोलतात, काही लोक कायम गोड खातात पण कडू बोलतात, काही लोक कडू कडू खातात तरी गोड गोड बोलतात। म्हणून बहिणाबाई चौधरी म्हणतात माणसाच्या मनातलं विष काही उतरत नाही। मन जहरी जहरी याले नाही रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर। कधी कधी देवी देवता सुद्धा या संकटामध्ये फसतात बरं। एकदाचा प्रसंग आहे, वैकुंठ निवासिनी लक्ष्मी माता तिने सुंदर शृंगार केला महाराज, आणि शृंगार केल्याच्या नंतर ती आपल्या पतीला म्हणजे भगवान विष्णूला विचारायला लागली, सांगा ना मी कशी दिसते। आता एखाद्या स्त्रीने शृंगार केल्यानंतर ती सर्वात आधी आपल्या पतीला जाऊन विचारते मी कशी दिसते सांगा ना। तिकडून जर उत्तर आलं नाही तर तळपायातली मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही। लक्ष्मीने विचारलं मी कशी दिसते, भगवान विष्णूचं लक्षच नाही। एवढा राग आला लक्ष्मीला, लक्ष्मी म्हणायला लागली एवढं विचारायला लागले मी तुम्हाला तरी तुमचं माझ्याकडे लक्ष नाही, मी शाप देते तुम्हाला, तुमचं हे मस्तक गळून पडेल। खरं झालं महाराज, ज्या वेळेला भगवान विष्णूचा हयग्रीव नावाचा अवतार झाला ना, हयग्रीव म्हणजे काय, रात्रीचा अंधार झाला आणि देवी देवतांना आकाशामध्ये बाण सोडायचा होता पण बाण गेला भगवान विष्णूच्या मानेवरून मस्तक छाटल्या गेलं आणि त्यावेळेला घोड्याचं मस्तक लावायला काम पडलं त्या ठिकाणी आणि तोच भगवंताचा अवतार झाला। बोलिये हयग्रीव अवतार की जय, हयग्रीव भगवान की जय। एकदा लक्ष्मीने विष्णूला शाप दिला आणि एकदा भगवान विष्णूने सुद्धा लक्ष्मीला शाप दिला। देवी भागवतामध्ये वर्णन आहे, जन्मेजयाला व्यास महर्षी सांगतात एकदाचा प्रसंग आहे, वैकुंठामध्ये राहत असताना एक दिवस तुर्वसू त्या ठिकाणी आला, घोड्यावर बसून आला। तुर्वसू घोड्याला संस्कृत मध्ये काय म्हणतात, अश्व म्हणतात, अश्व। त्या अश्वावरती बसून आला, लक्ष्मीने त्याच्याकडे पाहिलं। जसं लक्ष्मीने त्याच्याकडे पाहिलं लक्ष्मीला आठवण झाली हा जो घोडा आहे ना हा माझा भाऊ आहे। भाऊ कसा काय, समुद्र मंथन ज्या वेळेला झालं क्षीरसागर हा लक्ष्मीचा पिता आहे, लक्ष्मी माता ही सागराची कन्या आहे आणि ज्या वेळेला समुद्राचं मंथन झालं त्या समुद्रातून अश्व सुद्धा निघालेला होता। आज लक्ष्मीला आठवण झाली हा तर माझा भाऊ आहे। आणि महिला मंडळीची सवय अशी आहे महाराज, ज्या दिवशी आपल्या माहेरचं कोणी डोळ्याने दिसतं ना त्या दिवशी सासरच्या एकाही व्यक्तीकडे आपलं लक्ष राहत नाही, कारण सासरचे रोज डोळ्याने दिसतात, माहेरचे कधी कधी डोळ्याने दिसतात। लक्ष्मीला वाटलं आपल्या माहेरची माणसं आलेली आहेत, घोडा म्हणजे आपला भाऊ आलेला आहे आणि माहेराची ओढच काही वेगळी असते महाराज। ज्या दिवशी माहेरी जायचं असतं ना आपल्याला, रोज जी सून 7 वाजता उठते ना, ज्या दिवशी माहेरी जायचं असते त्या दिवशी ती 4च वाजता उठते। रोज ज्या कामाला 2 वाजतात ती कामं 11च वाजता पूर्ण होते, का माहेरी जायचं। माहेराची ओढच वेगळी आहे महाराज। नवे नवे गौरी गणपतीचा सण जवळ येतो आणि गौरी गणपतीचा सण जवळ आला ना की मुली आपल्या भावाची वाट बघत असतात, माझा भाऊ आता मला घ्यायला येणार आहे।
आणि भावाने सुद्धा बहिणीची अपेक्षा पूर्ण केली पाहिजे महाराज. बहिणीला अपेक्षा तरी काय आहे, तुमच्या बापाकडे एवढी इस्टेट आहे पण ती त्याच्यावर हक्क ठेवत नाही, त्याच्यावर नजर ठेवत नाही. आणि तुम्ही बहीण फक्त साडी चोडी पुरतीच मर्यादित ठेवली. तुम्ही बहीण फक्त भाऊबीज रक्षाबंधन पुरतीच मर्यादित ठेवली. आणि तिनं जर उद्या तुमच्या याच्यात हक्क टाकला तर मग काय कराल तुम्ही? दिवाळीला जायला वेळ नाही तुम्हाला, बायकोला दुकानात घेऊन जायला वेळ आहे, बहिणीला घ्यायला जायला वेळ नाही तुमच्याकडे. ती वाट बघत असते, माझा भाऊ मला घ्यायला येईल. अरे आज ज्या बाईचं वय 50 वर्ष झालं ना, तिलाही वाटतं माझ्या भावाने मला घ्यायला यावं. तेवढाही हक्क नाही का तिच्यावर तुमचा? म्हणून गौरी गणपतीचा सण असतो आणि तिला वाटतं माझा भाऊ मला घ्यायला आला पाहिजे. तिच्या मनामध्ये माहेराची ओढ असते. बंधू येईला माहेरी न्यायला, म्हणून बहीण फक्त साडी चोडी पुरती मर्यादित ठेवू नका. अजूनही तुम्ही तुमच्या धनामध्ये त्यांनी हिस्सा मागितलेला नाही. त्यांनी जर मागितला तर मग तुमचं काय होईल हे लक्षात घ्या. आणि म्हणून ज्या दिवशी माहेरी जायचं असतं ना, त्या दिवशी माहेराची ओढच वेगळी असते. त्या दिवसचा उत्साहच वेगळा असतो. एखादी स्त्री जर आजारी असेल ना, आजारी तिची तब्येत पण चांगली नसेल, तिला जर म्हणावं नवऱ्याने चल ना तुझ्या माहेरी जाऊ, 2 मिनिटात तब्येत चांगली होती तिची. का? माहेरी जायची ओढच तेवढी चांगली. तापाने फनफनली असू द्या, तिला जर कळालं आज माहेरी जायचंय, तिचा ताप कुठं जातो हे कळत नाही. माहेरची ओढच वेगळी आहे. आणि म्हणून आज लक्ष्मी मातेला वाटलं माझा भाऊ आलेला आहे, माझ्या माहेरचं कोणीतरी आलेलं आहे. तिचं लक्ष त्याच्याकडे होतं. भगवान विष्णू म्हणतात, का ग एकसारखी त्या अश्वाकडे तू बघायला लागली, कोण आहे तो? लक्षच नाही. आपला नवरा काय म्हणतो याकडे लक्षच नाही. मग्न झालेली लक्ष्मी. पुन्हा पुन्हा भगवान विष्णू विचारतात, अगं मी तुला काही विचारतोय, तू एकसारखी त्या अश्वाकडे बघायला लागली, का बघायला लागली त्याच्याकडे? तुझ्या ओळखीचा आहे का? हा. पण लक्ष्मीचं लक्षच नाही. एकसारखी बघायला लागली. तिच्या मनात तेवढंच, माझ्या माहेरचं कोणीतरी आलंय, माझ्या माहेरचं कोणीतरी आलंय. त्या दिवशी काम सुद्धा उलट सुलट होतात महाराज. कधी कधी बोलणं सुद्धा उलट सुलट होतं. एक व्यक्ती गंगेच्या तीरावर आंघोळ करायला गेला आणि आंघोळ करता करता धोतर त्याच्या जवळ होतं. आंघोळ करायला गेला आणि आंघोळ करत असताना त्याला दिसला वाघ. जसा वाघ दिसला तसाच धोतराची घडी करून धावत धावत घरी आला आणि दुसऱ्याला सांगताना काय सांगायला लागला महाराज माहितीये? अरे मी त्या नदीवरती आंघोळ करायला गेलो होतो पण त्या ठिकाणी एक वाघ आला होता आणि झालं असं महाराज, नदीची घडी केली, धोत्राच्या काठाकाठानं पळालो. नदीची घडी केली, धोत्राच्या काठाकाठानं पळालो. त्याला म्हणायचं होतं धोत्राची घडी केली, नदीच्या काठाकाठानं पळालो. पण तो काय म्हणाला, नदीची घडी केली, धोत्राच्या काठाकाठानं पळालो. असंच होतं महाराज. ज्या दिवशी माहेरी जायचं असतं ना, सासरची जर मधामधात बोलत असेल ना, ते म्हणते ठेवला ना गॅस, ठेवला ना भातावर, केव्हाचा गॅस भातावर ठेवला. तुमचं लक्ष नसेल पण माझं लक्ष आहे, गॅस मी भातावरच ठेवला. गॅस भातावर ठेवला. असं होतं महाराज. एखाद्या गोष्टीमध्ये आपण मग्न झालो ना की आपण काय बोलतोय आपल्याला कळत नाही. मी पण एकदा पंक्तीत जेवायला बसले होते आणि मला शेवटची सवय आहे, पंक्तीत जेवण झालं की मी म्हणत असते हात धुवायला भांड द्या. माझं लक्ष कशात होतं मलाच माहित नाही. मी म्हटलं भांड धुवायला हात द्या. एखाद्या गोष्टीत आपण मग्न झालो की आपण काय बोलतो याचं पण आपल्याला भान राहत नाही. लक्ष्मी माता मग्न झालेले आहे त्या घोड्याला बघण्यामध्ये. माझ्या माहेरच आहे.
भगवान विष्णूला राग आला. भगवान विष्णू म्हणतात, लक्ष्मी मी तुला इतकं प्रेमाने विचारतोय, कोण आहे हा, कोण आहे हा, तरी तू मला सांगत नाहीस. एवढं त्या घोड्यात तुझं मन गेलं ना, पुढचा जन्म तुला घोडीचाच मिळणार. झालं. लक्ष्मी रडायला लागली. त्यावेळेला शाप दिला, चिंता करू नको, मला पण तू एकदा शाप दिला होता, माझा पण एक जन्म घोड्याचा होणार आहे, तुझा पण एक जन्म घोडीचा होणार आहे. त्या जन्मामध्ये एक दिव्य असा पुत्र आपल्याला प्राप्त होईल आणि पुढचा जन्म एक लक्ष्मी मातेला घोडीच्या स्वरूपामध्ये मिळाला. घोड्याला अश्व म्हणतात आणि घोडीला अश्विनी म्हणतात. कुणाचं नाव अश्विनी असेल तर माफ करा बरं. जन्म त्या ठिकाणी झाला आणि त्या स्वरूपामध्ये महादेवाची भक्ती केली लक्ष्मी मातेने, गिरीजा पार्वतीची भक्ती केली आणि त्या घोडीच्या स्वरूपामध्ये असताना त्या भगवान विष्णू पासून एक दिव्य असा पुत्र त्या ठिकाणी प्राप्त झाला. आणि जसा पुत्र प्राप्त झाला ते घोडीचं स्वरूप त्या ठिकाणी त्यागलं आणि स्वतःचं स्वरूप धारण करून शापमुक्त होऊन भगवान परमात्मा आणि लक्ष्मी माता वैकुंठाला जायला लागले. पण चिंता मनामध्ये होती, जन्म ज्या बाळाला दिला त्याला वैकुंठात नेता येत नाही. आणि आई कशीही असो महाराज, आई व्यभिचारिणी जरी असली ना तरी पुत्रावर तिचं तेवढंच प्रेम असतं. आज घोडीच्या स्वरूपामध्ये लेकरू झालं, देह मानवाचा मिळाला, जरी आज स्वतःचं स्वरूप धारण केलं पण त्या बाळाला कसं सोडून जाऊ मी. लक्ष्मी रडायला लागली. भगवान विष्णू सांगतात, लक्ष्मी चिंता करू नको, तुझा पुत्र एका विशिष्ट कार्यासाठी जन्माला आलेला आहे. तुर्वसूच्या स्वाधीन केलं आणि सुंदर दिसत होता म्हणून त्याचं नाव ठेवलं एकवीर. काय नाव ठेवलं? एकवीर. पुढे याचा विवाह एकावली बरोबर ठरला आणि एकावलीला एका कालकेतू राक्षसाने पकडून नेलं होतं, त्याला याने मारलं आणि याच एकवीरचं दुसरं नाव होतं हैहय राजा. ज्या वेळेला बंधनमुक्त केलं त्या एकावली बरोबर एकवीरचा विवाह त्या ठिकाणी सुसंपन्न झाला. आणि विवाह ज्या वेळेला सुसंपन्न झाला त्यावेळेला काही राक्षस कालकेतूचे मारण्याकरिता या ठिकाणी आले. कोणाला मारायला आले? एकवीरला. नीट लक्ष देऊ नये का, आदिशक्ती भगवतीचा अवतार आहे. या एकवीरला मारण्याकरिता आले आणि जसे याच्या अंगावर धावून गेले लख प्रकाश पडला आणि आदिशक्ती भगवतीने त्या सर्व राक्षसांचा वध केला. त्या एकवीरला वाचवलं आणि एकवीरला त्या देवीने वाचवलं म्हणून तिला नाव प्राप्त झालं. बोलिये एकवीरा माता की जय.